चांगल्या माध्यमातून लढवत आहात म्हणून मी प्रथम काळातल्या नेत्यांचा मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचं अभिनंदन करतो की लोक सत्तेसाठी कुणाबरोबरही आज युती करतात, पण तुम्ही अभद्र युती केली नाही. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठीक आहे, आम्ही दोन पार्टी जरी झालो असलो सुरेशराव आपण, तरी आपण विचारा नाही करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आहोत आपण. आपली युती केली, बसपा बरोबर युती केली, उभाटा शिवसेनेबरोबर युती केली. मला सांगायला आनंद आहे की सर्व पक्ष जर आज बघितले आपण तर सर्व समाज घटकांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगलं न्याय देण्याची भूमिका आहे सर्व पक्षांची असते. आणि म्हणून तुम्ही सर्वजण विचाराने एकत्र असल्यामुळं तिथं युती करताना मला वाटतं तुम्हाला काही अडचण झाली नसेल. मी विदर्भ मराठवाडा इकडचा सगळा दौरा करून आलो. ज्या गावात अभद्र युती आहे जगताप साहेब तिथे मी गेलो नाही. म्हणजे मनाला ते पटत नाही. मला इथं बोलताना अवघड वाटतं की मी मराठीतून बोलावं का उर्दू मध्ये बोलावं, कारण मी मराठवाड्यात येतो, तिथले लोक उर्दूत बोला म्हणतात मला, आणि मला उर्दू बोलावं लागतं तिथं. इथं आता आपला भाग आहे, आपल्या भागात काय उर्दू फारशी तितकीशी चालत नाही. जनरली आमचे सर्व मुस्लिम बांधव सुद्धा मराठीचाच वापर करतात, म्हणून मी मराठीत बोलतो तेही बोलतो. खऱ्या अर्थानं शहराची निवडणूक होत असताना दोन विषय चर्चेला महत्वाचे असतात. एक तर शहराचा विकास काय झालाय, काय व्हायला पाहिजे होतं, काय झालं नाही. ते व्हायचं झालं तर कशा पद्धतीने होणार, कोणत्या माध्यमातून होणार, कोण माणसं ती हाताळू शकतात, कोण माणसं सक्षम आहेत, हे बघावं लागतं. आणि मग त्यानंतर निर्णय करावा लागतो शहरातल्या लोकांना की आपण कोणाच्या बरोबर जायचं. मी सुद्धा आपल्या पुढे उभा आहे, तुम्ही म्हणणार हा काय आम्हाला एक शांतपण सांगणार, पण मी आपल्याला सांगतो सुरेशराव, मी सुद्धा लहान वयात नगराध्यक्ष होतो. मी 28 वर्षाचा असताना मी नगराध्यक्ष होतो आणि कुठल्या पक्षाकडनं वगैरे काय भांगड नाही, स्वतःच्या मनगटावर होतो. नाही तेही आणि त्यावेळेला मी नौका जरी आहे असं लोकांना वाटत होतं, तरी ही भ्रष्टाचारानं बरबटलेली नगरपालिका, मिरज नगरपालिका गाजली होती महाराष्ट्रात. विधानसभेत सेशनमध्ये सगळे प्रश्नावर प्रश्न चाललेले, दंगा. ती नगरपालिका सरळ करून एका वर्षात शासनाचा नियोजन आणि विकासचा 1 नंबरचा पुरस्कार त्यावेळेला मी मिळवलेला आहे. म्हणून शहर हा पण अनुभव आहे आणि तो अनुभव तुमच्या कामी यावा आणि तो अनुभव तुमच्यावर राहून तुमच्यावर 2 पावलं चालून त्या ठिकाणी यायचं. शहराच्या विकासासाठी माझ्या परीनं कार्यकर्ता म्हणून मला मदत करता यावी या उद्देशाने मी खरं इथं आलो. होई आले. दुसरा भाग आहे आमच्या अल्पसंख्याक समाजाचा. की आमच्या अल्पसंख्याक समाजाचं काय होते, इरवी 5 वर्ष निवांत असतात. निवडणूक आली, इन्हें आको वो कान में फुक्या, उन्हें आको ओ बोल रहे, अरे उन्हें ऊपर से ये बोल रहे, इन्हें नीचे से वो बोल रहे, हे चालू होतंय. ते क्लिअर करायसाठी मी आलो. एक तर आपल्या शहराचा मुद्दा घेऊया पहिला, की शहराचा विकास होत असताना शहराचे रस्ते, ड्रेनेज, गटर, पाण्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ही सगळी व्यवस्था करण्याची, स्वच्छतेची व्यवस्था, ही सगळी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेची असते. आज मी ऐकलं, मला माहिती आहे तुमची 160 कोटीची योजना तुम्ही 2017ला दिलेली आहे शिंदे साहेब. आता त्याला 200 कोटीच्या वर पैसे. आता 160 मध्ये ते होणार नाही. 8 वर्ष झाली ना, 8 वर्षात काही रेट झाले, वाढले, त्यामुळे ती 200 कोटीच्या वर. पाण्याची योजना तुमची आता काम सुरू आहे, पण ती सुद्धा पूर्ण होताना सुद्धा तुम्हाला 15-20 कोटी रुपयातून लागले. आज माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी म्हणून वाट पाहावी लागते. किती दिवसांनी पाणी येतं, कुठल्या भागात 15 दिवसांनी, कुठल्या भागाने 10 दिवसांनी, 8 दिवसांनी असं पाणी येतं. आणि त्यासाठी आयुष्यातल्या जीवनातला दिवसातला त्यांचं सगळं शेड्यूल बदलतं, कार्यक्रम बदलतो. एक तर महिला माता भगिनींच्यावर कामाचा बोजा जास्त असतो आणि त्यात पाण्याशिवाय त्यांचं काही चालत नाही. पाणी असेल तरच किचन मध्ये उभं राहणार, पाणी असेल तरच धुणं धुवायला बसणार, पाणी असेल तरच धुणं भांडी होणार. आणि ही सगळी कामं माझ्या माता भगिनी करतात. म्हणजे पाणी ज्यावेळेस विस्कटतं त्यावेळेस त्यांचं आयुष्य विस्कटतं. म्हणून पाण्याची व्यवस्था अत्यंत चोख पद्धतीने होणं, लवकरात लवकर होणं गरजेचं. हे होत असताना रस्त्यांचा प्रश्न सुद्धा शफीबाईंनी सांगितला की अनेक मागास भाग अजून असे आहेत की जिथे अजूनही रस्त्यांची व्यवस्था झालेली नाही. पण माझं म्हणणं एक आहे, तुम्ही काळजी करू नका. एवढे दिवस गेले, थोडं वेटिंग करायला लागेल.
पण ते रस्ता करायच्या आधी तुम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था करून घ्या. योजना मंजूर होईल त्यात आपण ते धरू, पण आधीच तुम्ही ते करून घेतलात तर केलेले रस्ते पुन्हा उखडायला लागणार नाहीत आणि पुन्हा ते बरबादी होणार. त्यामुळे हे सुद्धा करत असताना आपण रस्त्याचं एस्टिमेट करताना तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था सुद्धा करा आणि मग ते रस्ते करा. हे एक माझी छोटीशी सूचना आहे. शहराचा विकास व्हायसाठी निधी लागतो. निधी आणायला माणसं लागतात, त्या ताकदीची माणसं लागतात. मला असं वाटतंय सुरेश शिंदे सरकार तुम्ही ग्रामपंचायत असल्यापासून या शहराला हाताळताय. तुम्हाला याचा अनुभव आहे चांगला. या शहराच्या कानाकोपऱ्यापासून कुठल्या भागात कुठली समस्या आहे याचं तुमचं चांगलं ज्ञान आहे तुम्हाला. त्यामुळे या शहराचा पुन्हा एकदा रिवाईज आराखडा तयार करण्याची आवश्यकता. एकदा बसून निवडणूक झाली की मला सांगा, मी सुद्धा तुम्हाला मदतीला आहे. कारण मी अनेक ठिकाणी या ठिकाणी जातो. मी सांगताना मला अभिमान आहे जगताप साहेब की मी महापौर म्हणून काम केलं. कलकत्ता महापालिकेने माझी नोंद घेतली आणि त्यांचा एक विषय होता, हा अडचणीचा विषय. हायकोर्टाने त्यांना म्हणजे भेडसावून सोडलं होतं. त्यातनं मार्ग काढण्यासाठी कुणी त्यांना माझं नाव सांगितलं, कुणी कशावरनं त्यांनी सर्च केलं मला माहिती नाही. मला त्यांनी बोलवलं आणि मी तिथं बसून 3 दिवसात त्यांचे विषय सरळ केले आणि हायकोर्टात पिटिशनमध्ये ते दाखल केल्यानंतर त्यांचा विषय क्लिअर झाला. आजपर्यंत मला वर्षाला 10,000 रुपये त्यांचं मानधन मिळतं आणि मी चांगला तुम्हाला मदत करू शकतो असा एक कार्यकर्ता आहे. माझी अपेक्षा काय नाही, माझ्या भागातली सगळी शहरं विकसित व्हावी, माझ्या सर्व लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, त्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जाता येऊ नये, लागू नये ही व्यवस्था करणं, काळजी घेणं हे माझं काम आहे. आणि आपल्या समोर उभारलेला हा कार्यकर्ता आज आमदार म्हणून आपल्या पुढे उभा आहे. आमचे नेते आदरणीय अजितदादांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी दिली. तुम्ही निवडून देताना हे आमदार हे 5 वर्षाचे असतात, पण मी 6 वर्षाचा आहे. सिनियर आहे, मी वरिष्ठ सभागृहात पाठवले डायरेक्ट आणि कोणाचे हात जोडले नाही, कोणाचे पाया पड काय भांडण नाही. डायरेक्ट राजभवनात एक दार उघडला आणि तिथनं ढकलून टाकलं, जात का पाठवलं. अरे पाठवायचं कारण हे होतं की महाराष्ट्रातल्या या विधान परिषदेत अल्पसंख्याकांची संख्या संपलेली होती, संपुष्टात आली, अस्तित्व संपुष्टात आले. एकही अल्पसंख्याक आमदार नव्हता 78 मध्ये. मग अजितदादांची जाणीव झाली. अजितदादा सर्व धर्मांना, सर्व समाजाला, सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व आहे, नेता. त्यांनी विचार केला की अल्पसंख्याकाचा एकही आज आमदार नाही आहे, त्यामुळे तिथं अल्पसंख्याकांचं अस्तित्व संपलेलं आहे आणि म्हणून एक प्रतिनिधी तिथं पाठवला पाहिजे. आणि 2च जागा वाट्याला आलेल्या असताना सुद्धा माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तिथं पाठवलं. म्हटले की हे जर नसेल तिथं तर अल्पसंख्याकाच्या बाबतीत काय व्हायला लागले, काय होणार, ह्याची बाजू मांडायला, ह्याचा आवाज उठवायला कोणच नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक मला त्या ठिकाणी पाठवले. तुम्ही मला सांगा, अल्पसंख्याक समाजावर खरोखर अत्यंत प्रेम करणारा आणि मनापासून अगदी स्वच्छ निर्मळ भावनेने अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभा असणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता आहे, तो आहे अजित पवार. त्याचं कारण असं आहे, केवळ मला आमदार केले म्हणून मी अजित पवारांचं कौतुक करणार नाही. मी फार कडवा माणूस, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बोलणारा माणूस. आपल्याला सांगतो, अजितदादांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्याक समाजानं ऐकून घ्या मी काय बोलतोय. महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला सरकारमध्ये. त्यावेळेला सुरू झालं, आपल्या ते काही लोकांनी एक दुसऱ्याची कानं फुकायला सुरू केली. अरे काय म्हटले, आता ते बीजेपी बरोबर गेलं, खलास संपला विषय. आता काय अजितदादा क्या अभी अपने साथ नहीं रहेगा, अपने बातों पे ध्यान नहीं देगा और अपने को पहले जैसा वागणूक नहीं देगा, अशी चर्चा झाली. खरं सांगा, झाली का नाही? झाली का नाही? लोकसभेला म्हणून तरी तुम्ही लोकांनी मतदान वेगळ्या पद्धतीने केलं. मला माहिती आहे, लपवायचं का, खोटं का बोलायचं, आपण केलं. परंतु अजितदादांनी महायुतीच्या शासनात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2 दिवसात एक सभा घेतली. मुंबईत आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आणि तिथं 2 गोष्टी स्पष्ट केल्या. एक स्पष्ट हे केलं की आम्ही फक्त या शासनामध्ये हिस्सेदारी आमची आहे, आम्ही सामील झालोय, पण फक्त या विकासाच्या मुद्द्यावर सामील झालोय. शासनात असणाऱ्या इतर पक्षांच्या विचाराशी आमचं कोणतंही घेणं देणं नाही. ना आम्ही त्यांच्या विचारांना स्वीकारलेलं आहे, ना स्वीकारणार आहोत. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो आहोत आणि इथनं पुढच्या काळात सुद्धा त्यावरच असणार आहोत, हे स्पष्ट केलं. आणि दुसरी गोष्ट खास करून अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी क्लिअर शब्दात सांगितली
की महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाला, विशेषतः मुस्लिम समाजाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जोपर्यंत अजित पवार या सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तुम्हाला सांगा, आपल्या बाजूनं दादांनी आपली बाजू क्लिअर केली अल्पसंख्याकांच्या बाबतीत. आता आमचा प्रश्न आहे की आम्ही त्यावर विश्वास ठेवावा. माझं तर म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवला नाही, बरं केला, 2 मिनिटं. आता हे सांगून 2 वर्ष झाली ना. 2 वर्षाच्या काळात अजितदादांनी जे बोलले त्या शब्दाशी, त्या वाक्याशी ते इमानदार राहिले का नाही राहिले हे सुद्धा तपासून घ्या. तपासून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातली फार लांबची उदाहरणं देत नाही, आपल्या जवळची उदाहरणं देतो तुम्हाला. का हो, लोकसभेमध्ये अल्पसंख्याक समाजानं काँग्रेसला भरभरून मतं दिली, नकारणार नाही आणि टाकायला जाऊन मुघल दाखवणार नाही. कोल्हापूरच्याही मुस्लिम समाजानं तिथं उभे असणारे शाहू महाराजांना मतं दिली का नाही? भरभरून दिली, निवडून आले शाहू महाराज, काँग्रेसचे उमेदवार. आणि त्यानंतर काय झालं? 1 महिना झाला नाही, त्या शाहू महाराजांच्या मुलानं विशाळगड गाठलं. तिथं जाऊन आमच्या अल्पसंख्याकांची घरं पेटवली, घरातलं बायका आणि पोरांना काढून त्या ठिकाणी ठोकलं, चोपलं आणि तिथले असणारे आमच्या धार्मिक स्थळाची विटंबना केली. व्हिडिओ बघितले असतील तुम्ही सर्वांनी, विशाळगडचे व्हिडिओ बघितलात का नाही? का हो, ज्यांना मतं दिली त्यांनी आमचं संरक्षण करायचं का आमच्यावरच हल्ला करायला यायचा? उपकार फेडायची पद्धत आहे काही? त्यानंतर कुठल्याच पक्षाच्या नेत्याचं धाडस झालं नाही तिथं जायचं किंवा त्या लोकांना दिलासा द्यायचा, धीर द्यायसाठी म्हणून कोणीच गेलं नाही. गेलं तर फक्त अजितदादा गेले तिथे. दूसरे दिन 4 बजे अजितदादा वहां पहुंचे गढ़ पर. और जाने के बाद जिनका नुकसान हुआ था वो मुआयना किया. नुकसान जिनका हुआ था, जिन लोगों को मारा पीटा गया था, उन लोगों से अजितदादा ने बात की. तिथल्या धार्मिक स्थळाची पाहणी केली, कशा पद्धतीने विटंबना केलेली आहे. आणि तिथं सर्वांना गोळा करून अजितदादांनी त्यांना शासकीय नुकसान भरपाईची त्या ठिकाणी घोषणा केली. शासकीय नुकसान भरपाईची घोषणा करून पोलिसांना जागेवर बोलवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की झाले हे माफ होणार नाही, पण इथं पुढे गडावर जर बाहेरचा एकही माणूस आला आणि ह्या लोकांना त्रास झाल्याची तक्रार माझ्या कानावर आली तर या जागात तुमची माझी गाठ आहे. कडव्या शब्दात आपला पाठिंबा देणारा, आपल्या मागे राहणारा, खऱ्या नेक नीतीने आपल्यावर असणारा एक नेता कोण असेल तर तो अजितदादा. ही एक घटना. दुसरी घटना सांगतो, आपल्या जवळचीच आहे. पुसे सावळी, सातारा जिल्ह्यात. तिथे 2023ला एक दंगल झाली आणि त्या दंगलीत अल्पसंख्याक समाजातला एक तरुण शहीद झाला. आता कसं असतं की ज्या मतदारसंघात अशी काही घटना घडली, एखाद्या घरात कुटुंबावर काहीतरी दुःख कोसळतं, त्यावेळेला तिथला आमदार जातो ना, तिथं जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि सांगतो, मनात असू दे नसू दे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून जातो आणि सांगतो की काही काळजी करू नका, मी तुमच्यावर आहे. परंतु त्या ठिकाणी कुणी जाणं पसंत केलं नाही. 3 दिवसांनी अजितदादांचा दौरा सातारा जिल्ह्याचा होता. मला सकाळी 5:30 वाजता फोन आला अजितदादांच्या पीएचा, जगताप साहेब. मी माझ्या घरी झोपलेलो होतो. म्हणजे की अजितदादा पुसे सावळीला जायला निघाले आणि तुम्हाला तिथं पोहोचायला सांगितलेलं आहे. आता मी कितीही फास्ट निघालो तरी 1.5 तासाच्या आत मी तिथं पोहोचू शकत नव्हतो. तरी मी निघालो आणि 7 वाजता मी पुसे सावळीला पोहोचलो. बघतोय तर त्या कुटुंबाला घेऊन त्या कुटुंबाच्या घरात अजितदादा त्या कुटुंबाच्या लोकांशी चर्चा करत बसले होते. कुटुंबात शिल्लक कोण राहिलं होतं? करता करवीचा मुलगा शहीद झाला होता, तरुण. त्याची पत्नी जी गरोदर होती, त्याची आई, बाप आणि त्याच्यावर अवलंबून असणारी सदस्य, इतर मंडळी सगळ्यांना घेऊन बसलेली होती. दादांच्या लक्षात आलं की नाही, अब इनका कोई पुरसा निहाल बचा नहीं, एक घर तो रस्ते पे आ गया. त्यांचं खाय प्यायचं चरितार्थाचं सुद्धा आता याच्याकडे काय शिल्लक आहे. दादांनी ही चर्चा करत असताना मी तिथे गेलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही समाजापुढे किती दिवस हात पसरत फिरणार आहे? शासनाची मदत म्हणून मी 5 लाख 10 लाख देणार, पण ते 5 लाख 10 लाख कधीतरी संपणार आहे आणि मग पुढे तुम्ही समाजापुढे त्या ठिकाणी हात पसरत मदतीसाठी फिरणार आहात. यापेक्षा मी तुमचं परमनंट काहीतरी इलाज करतो. आणि तिथं बसल्या बसल्या अजितदादा एका कंपनीला फोन लावला. आता एवढ्या सकाळी अजितदादा कामाला लागतात, कंपन्या कशाला कामाला लागतात? फोन उचलायला तयार नाही.
20 मिनिटं दादा वाट पाहत होते, फोन उचलेल. दुसऱ्याने एक आयडिया सांगितली की त्याला फोन तो उचलत नाही ना, त्याच्या बाजूला अमुक राहतो, त्याला मी सांगतो, तो जाऊन त्याला फोन करायला लागेल. आणि तुम्हाला सांगतो 20 मिनिटाच्या अंतरानं त्या माणसाचा फोन आला त्या कंपनीच्या. दादाने सांगितलं की हे असं नाव आहे, याला पाठवतोय आणि ह्यांना उद्यापासून त्या ठिकाणी कामावर घ्यायचं आणि परमनंट घ्यायचं. कारण त्या शहीद झाला, त्याच्या पत्नीचं क्वालिफिकेशन चांगलं होतं, LLB झालेली होती ती मुलगी. पण ती गरोदर होती. ते झाल्यानंतर दादाने उठताना सांगितलं की ठीक आहे, हा सगळं बाळंतपणाचा वगैरे तुमचं प्रोसेस संपली की काय, या आम्हाला भेटा, पुढची काय असेल ती व्यवस्था मी करतो. तुम्हाला सांगताना मला अभिमान आहे, मागच्या आठवड्यातच त्या मुलीला शासनात एक नोकरी लागू शकते अशी काही घडामोडी होत्या. त्या घडामोडी नेऊन दादांच्या कानावर घातलं. दादांची भेट घालून दिल्यानंतर दादांच्याकडे 1000 माणसं दररोज येतात आणि 1000 माणसं दररोज जातात. त्या सगळ्या व्यापातनं दादांनी सगळ्यांना थांबवलं. सेक्रेटरीला फोन केला, CEO ला फोन केला आणि सांगितलं की अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि शासनाचा नियम डावलायला लागतो. शासनाचा नियम, शासन बनवलेला नियम शासनच डावलू शकतो. तुम्ही काय शहाणपण सांगता, पाठवून द्या आमच्याकडं, तो नियम आम्ही डावलतो आणि तुम्हाला या ठिकाणी या मुलीची व्यवस्था परमनंट म्हणून करावी लागेल. आता तुम्हाला सांगतो, आचारसंहिता आम्हाला सांगता येत नाही काय गोष्टी, पण इमानदारी ज्यांना म्हणतो ना, इमानदारी कशा एखाद्या विषयाशी आपण राखतो हे बघायचं असेल तर ते अजितदादांच्याकडे बघावं. हमारे लोगों को मैं बोलता हूं, ऊंचा किरदार किसे कहते हैं? सियासत में किरदार देखने को नहीं मिलेगा अभी. पण हे एवढं केलं, कुठल्या एखाद्या सभेत, कुठल्या एखाद्या मीटिंग मध्ये अजितदादांनी तोंडाने ही गोष्ट बोललेली ऐकला का कोणी? कुणी ऐकली नाही, अजूनपर्यंत बोलले नाहीत, बुरा म्हणून शब्द नाही. याचा अर्थ काय? इसका मतलब ये है कि हर काम सियासत के लिए नहीं की जाता, कुछ काम खुलूस दिल से भी किया जाता है, खुलूस के लिए किया जाता है. और वो खुलूस से काम करने वाला नेता कौन है? तो अजित दादा है, क्योंकि आज तक मुंह से उसने ये बात को कभी जाहिर नहीं की. आज राजकारणात काय करतो माणूस? एवढं कुणावर उपकार केले ना, त्याला एवढं मोठं करून दाखवायची किमया करतो. हे मी असं केलं, मी तसं केलं, मी यांच्यावर उपकार केले, मी त्यांना मदत केली. पण अजित दादांनी एवढं मोठं उपकार केलं त्या कुटुंबावर, त्या अल्पसंख्याक समाजाच्या कुटुंबावर, पण कधी भ्रमण आज ताकद त्यांच्या तोंडातून आपण ऐकलं नाही. इसे कहते हैं ऊंचा किरदार. और ये ऊंचे किरदार वाला आदमी, शख्स, नेता आज राजकारण में, सियासत में आपको देखने को कहीं नहीं मिलेगा. एवढंच केलं का अजितदादांनी अल्पसंख्याकांसाठी? ज्यावेळेस शासनात आली महायुतीच्या शासनात, त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल अजितदादांनी? तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जे बंद पडलेलं होतं, आर्थिक विकास महामंडळ बंद पडलेलं होतं, कधी काही 30 कोटी रुपये त्याला दिलेले 25 वर्षापूर्वी, ते संपूर्ण कधीच संपलेले. उंदरे नाचत होती तिथं. आम्ही म्हटलं की दादा ही महामंडळ बंद पडले, गोरगरीब लोकांना 50,000 1 लाख रुपये कर्ज मिळालं, चरितार्थ चालवतात, रस्त्यावर जाऊन आपलं 2 रुपये कमावतील, कुटुंबाचं गुजराण करतील. हे सुरू करायला पाहिजे. ठीक आहे ना, काय करायला पाहिजे सांग ना. आता तुम्हाला सांग, तुम्ही एक महापालिका हाताळलेला कार्यकर्ता माणूस, मला महाराष्ट्र सरकारचा आवाज काय माहिती, त्यावेळेला मी आमदार नव्हतो. दादा म्हणजे किती द्यायचं सांग ना. आता पंचायत मध्ये पडलो मी, याच्याला फार मोठी अमाऊंट सांगितली तर म्हणणार तुझं काय शासन चालू का महामंडळ चालू नुसतं, आणि कमी मागितलं तर म्हणणार अरे मागायची तरी तुला अक्कल आहे का. दोन्ही गोष्टी होत्या. मी आपलं दाबून ठोकलं, म्हटलं 25 वर्षापूर्वी 30 कोटी दिले होते ना, आपण दादाला त्याच्या 10 पट मागूया. दादा म्हणतात असं करा नाही, 300-500 कोटीची व्यवस्था करा ना, डुप्लिकेटच बोलतो. आणि बघतोय तर 2 दिवसांनी दादाने 300-500 कोटीची व्यवस्था सोडा, 500 कोटीची सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक हमी मागवली आणि 700 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या फंडातले त्या महामंडळाला देऊ केले. म्हणजे 30 कोटीचं महामंडळ 1200 कोटीला देऊ पोहोचलं. त्यानंतर अल्पसंख्याक आयुक्तालयाची घोषणा दादांनी केली. कुठल्याही जिथं अल्पसंख्याक संख्येनं कमी आहेत तिथं कुणावर अन्याय व्हायला लागला, कुणाची अडचण यायला लागली, तर त्यासाठी म्हणून त्याला कुठेतरी आधार असावा, त्याच्या पाठीशी शासन असावं, म्हणून अल्पसंख्याक आयुक्तालयाची घोषणा दादांनी केली. छत्रपती संभाजीनगरला मुख्य कार्यालय
आणि प्रत्येक जिल्ह्यात त्याचं ऑफिस उघडायची आता यंत्रणा सुरू आहे. आता जाहिरात निघाली त्याचे स्टाफ भरण्याची. त्यामुळे जिल्ह्यातल्या कुठल्याही अल्पसंख्याकाला काही अडचण आली तर त्यांनी त्या ऑफिसला जायचं आणि तिथल्या ऑफिसरला बंधन आहे की आलेल्या अल्पसंख्याकाची तक्रार घेतल्यानंतर ती तक्रार पूर्ण निवारण करून त्याला न्याय देऊन त्याच्याकडनं लिहून घ्यायचं की मी आलो होतो आणि माझं तक्रार निवारण झालेलं आहे, माझ्यावरचा अन्याय दूर झालेला आहे म्हणून लिहून घ्यायचं आणि ते शासनाला कळवायचं. तोपर्यंत ऑफिसरची सुट्टी नाही. इतकी चांगली व्यवस्था कोण करतो? कोण अल्पसंख्याकांसाठी विचार करतो? आणि जे लोक म्हणत होते हे बीजेपी बरोबर बसले त्यामुळे आपलं काही बघणार नाही. अरे 50 वर्ष ज्यांनी आपली मतं घेतली, 50 वर्ष ज्यांनी आपली मतं घेतली, राज्य केलं, त्यांनी काय केलं? त्यांनीच करायला पाहिजे होतं ना. इथं त्यांनी नाही केलं पण अजितदादांनी केलं, ते सुद्धा महायुतीच्या शासनात बसल्यानंतर. कारण दुसऱ्या पक्षांचे विचार वेगळे आहेत. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत, त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे ते आम्हाला हे करू देतील नाही देतील ह्याचा कधी दादांनी म्हणजे लवलेशी लावून घेतला नाही, धाडसानं मदत केली. कुणीशी समाजावर मध्यंतरी प्रश्न आला, कुणी विचारायला तयार नाही. दादांनी त्यांना बोलवून घेतलं, काय आहे तुमचा विषय? असा असा, ठीक आहे. पोलिसांना बोलवलं, पोलिसांना म्हटले की सर्व समाजाला ज्या पद्धतीनं त्यांचा चरितार्थ व्यवसाय करण्याचा अधिकार आहे तसाच यांनाही अधिकार आहे. हे कायदा सोडून काय करत असतील तर गोष्ट वेगळी आहे, पण कायद्याला धरून जर हे करतायत कशासाठी त्रास देतात तुम्ही? अजिबात चालणार नाही. एकही तक्रार माझ्या कानावर येता उपयोगी नाही. त्यानंतर त्या कुरुशी समाजाची त्या ठिकाणी त्या प्रश्नाची विल्हेवाट लागली. एक ना अनेक गोष्टी सांगता येते. आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बार्टी सारथी सारखी कोणतीच संस्था नव्हती. मुलं हुशार आहेत, सगळं बरोबर आहे. MPSC UPSC IAS सारखे एक्झाम्स द्यासाठी ट्युशन लागतं. ते ट्युशन खाजगीत गेलं, वर्षाला 10-10 लाख रुपयाची कमी फी नाही आहे. मुलगा हुशार आहे पण आई बाबाची ऐपत नाही म्हणून तो मुलगा वंचित राहत होता. म्हणून दादांनी मार्टी सारखी संस्था स्थापन केल्याची घोषणा केली. आणि दादांचं एक वैशिष्ट्य, कारण ते करत असताना मी तिथं होतो, मंत्रिमंडळाची बैठक होती त्या दिवशी सकाळपासून दादा कामाला लागले आणि 11 वाजेपर्यंत मार्टीचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळापुढे घेतला. आणि ते घेताना दादांच्या लक्षात आलं मातंग समाजातले मात्र विद्यार्थी अजून वंचित आहेत. म्हणून दादांनी मार्टीचा निर्णय केला आणि बरोबर त्याबरोबर आरटीचा केला. अण्णाभाऊ साठेंच्या नावानं ती एक संस्था केली, आरटी. म्हणजे सर्व समाजाला, सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका अजितदादांची असते. त्यातल्या त्यात विशेष करून अल्पसंख्याक समाजाचं प्रोटेक्शन देण्याची, त्यांना संरक्षण देण्याची भूमिका मुख्य धाडसानं आणि पाहिजे तिथं पोहोचून दादा करतात. का हो, महाराष्ट्रात एकच नेता आहे का? बाकीचे नेते बाकीचे पक्ष आहेत का सत्तेत? ते काय येत नाही, त्यांचं काम नाही का? पण नाही, कोणाबरोबरही बसलो तरी त्यांची भीडभाड न ठेवता दादा अल्पसंख्याकांसाठी कायम मदत करत आले. मग तुम्हाला सांगा, एका बाजूला हा पक्ष, हा नेता, ही माणसं, आणि दुसऱ्या बाजूला सकाळ संध्याकाळ शिव्या गाळ आणि काय असेल नसेल ते जेवढं काय शिवराळ असेल, सगळं घाण असेल ते ओकायचं. जजचं नाव खराब झालं जगताप साहेब, म्हणून फार जबाबदारीने माणसं निवडून द्यावी लागतात. आपण एखादा चुकीचा माणूस जर पुढे पाठवला, आपल्या गावचं नाव तो खराब करेल. आणि तसं खराब व्हायला लागलंय तुमचं जतचं नाव. म्हटले जतकडची माणसं रफ आहेत म्हणतात, सहज बोलतात. तो आम्ही गेलेलो ना मराठवाड्यात वगैरे, तर तिथं म्हणजे अरे वो जत का क्या है यार, उधर के लोग ऐसे ही है क्या? अरे बाबा वैसे नहीं है, वो अकेला वैसा है म्हटलं, बाकी लोग अच्छे आहे म्हटलं. जत लोकांना असं हे होतं हो की ह्या गावातला आलेला असा प्रतिनिधी जर अशी भाषा वापरत असेल तर त्यांना वाटतं की यथा राजा तथा प्रजा, म्हणून तुमचंही नाव खराब व्हायला लागलं. मग अशा लोकांना ह्यांना विकास विकास काही घेणं देणं नाही. यांना फक्त सकाळी उठायचं, कुणाला जर शिव्या हसडायच्या, काय TRP वाढतो का बघायचं. याला विकास होत नसतो. विकास करायसाठी स्वच्छ मनानं नेक नीतीनं काम करावं लागतं. आणि तुम्हाला एक सांगतो, तुमच्या या विकास कामासाठी म्हणून तुम्हाला मी सांगतो की रिवाईज आराखडा करा. तुम्ही एकदा रिवाईज आराखडा करा. आता 160 कोटीचं 200च्या वर झाला. ही 78 कोटीची योजना आहे, याला सुद्धा 10-15 कोटी लागणार. हे सोडून सुद्धा काही शहरातले महत्वाचे रस्ते आहेत
नगरोत्थानमधनं सुद्धा आपण त्याला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आणि डीपीडीसी मधनं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा वाटा त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था मी करेन, कारण मी सुद्धा डीपीडीसी मध्ये. हे सर्व होत असताना अजितदादांनी काय असं मोकळं ढोकळं पाठवलेलं नाही तुमच्याकडे, मला एक मोठी ताकद देऊन पाठवलेलं आहे. आमदारकीची एक फार मोठी ताकद माझ्याबरोबर दिलेली आहे, त्याबरोबर मला फंड दिलेला आहे, निधी दिलेला आहे. आणि कुठं अडचणीत आला तुम्ही आणि कुठलाच निधी उपलब्ध नाही व्हायला लागला तर या इद्रिस नायकवडीला सांगा, निश्चितपणानं तुमच्या जिल्ह्याचा आमदार म्हणून आणि या जत शहराचा एक चांगला म्हणजे शुभेच्छुक म्हणून मी निश्चितपणानं माझ्या निधीतला वाटाही तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था. सुरेशराव, तुम्ही हे शहर हाताळलेले आहे. जगताप साहेब सारखा एक उमदा नेतृत्व तुमच्याकडं, त्यामुळं या शहराला पुढच्या विकासासाठी काही अडचणी येईल असं मला वाटत नाही. आणि मग निवडणुकाच्या वेळेला हे चालत असतं, लोक विकासाची चर्चा कमी, ज्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नसतो ते लोक जातीची चर्चा करतात आणि जातीची चर्चा करून जातीच्या माध्यमातून काही मतं मिळतात का ते बघतात. पण तुम्हाला मी सांगतो, हे जे पॅनल तुमच्या आत्ता इथे उभं राहिलेले आहेत त्या पॅनलमध्ये खरं सांगा, अल्पसंख्याकांनी एक मुद्दा मला सांगा की या पॅनलमध्ये अल्पसंख्याकांसाठी चांगलं काम करणारा, चांगलं व्हिजन ठेवणारा किंवा अल्पसंख्याकांवर चांगलं मत ठेवणारा किंवा अल्पसंख्याकांसाठी 2 पावलं चालणारा कुठला पक्ष तुम्हाला दिसलाय का? कोणी नेता त्यात दिसतो का? जर तो अजित पवारपेक्षा सरस असेल तर माझं चॅलेंज आहे, चॅलेंज मी सुद्धा तुमच्यावर येईल. पण नाही आहे ना, आता या अल्पसंख्याकाचा कुणीही दोस्त उरलेला नाही, हे समजून घ्या. विशेषतः मुस्लिम समाजाने ऐकून घ्या, सियासत में अब हमारा कोई दोस्त बचा नहीं, कोई दोस्त बचा नहीं, बचा है तो सिर्फ अजीत दादा है. अब आपके और मेरे हाथ में है कि इस दोस्ती को हम बरकरार रखेंगे या तोड़ेंगे या बढ़ाएंगे. त्यामुळं आव्हान आहे तुम्हाला, जो आपल्यावर इमानदार राखतो, जो आपल्यावर उपकाराची भावना ठेवतो त्याच्याबरोबर आपणही राहावं. तुम्ही मी मुस्लिम आहोत, आपल्यात काय आहो, आपल्या धर्मात काय सांगितलेलं आहे, जिस किसी ने आप पर एहसान किया उसका बदला एहसान से चुकाओ. म्हटले ना, इल्लल एहसान जजाउल एहसान. बराबर बोल रहा हूं क्या? मैं सियासत में इसलिए मुझे बोलने का हक नहीं है, बिल्कुल हक रखता हूं, मैं भी आप जैसा एक ईमान वाला हूं. इल्लल एहसान जजाउल एहसान. अजीत दादा ने ये जो कुछ किया है, हालांकि हमारे लोगों ने अभी अजीत दादा को कभी मदद नहीं की इलेक्शन में, न लोकसभा में मदद की, बराबर क्या नहीं, फिर भी अजीत दादा कहीं रुके क्या? एहसान करने में कहीं रुके नहीं, एहसान करने में कहीं कमी नहीं की. तो उन्होंने जो किया ये एहसान है हमारे पर. अब इनके एहसान का बदला चुकाने का वक्त आ गया ना. क्या है एहसान का बदला चुकाने का मतलब? कोई 10 बुट्टी मुरुम, 10 बुट्टी माटी, इधर से 20 बुट्टी उधर ले जाकर फेंकने का कुछ नहीं. बस मशीन के सामने जाओगे वोटिंग के लिए तो किसी तो एक बटन पर वोट दबाना है ना, बस घड़ी के सामने के बटन पर वोट दबा दो, एहसान का बदला मिल गया, चुप गए. सिंपल सादी बात. इसलिए सिर्फ गांव का मत देखो, कोई आएगा, अरे शानपति बहुत बोलते हैं अपने लोग इलेक्शन के टाइम, बहुत सिंग आते. क्या बोलेंगे? अरे वो ठीक है, एक काम करना, एक अपना आदमी है उसको तो ठीक है, वो दूसरे का है ना वो उधर दे दे. क्यों भाई? एक वार्ड में 2 ख्यालात के अलग अलग लोग चुन के आएंगे तो वार्ड के 3-13 होते. एकला काम मंजूर करके लाता, एकला अड़ाता, वो मंजूर करके लाता, ये अड़ाता, कुछ होता नहीं, जाता नहीं. इसलिए जो चुन के देंगे वो सही सही चोक 22 कैरेट्स बोलते ना, वो दो 24 कैरेट्स दिए तो दोनों को वोट दो. ऊपर नीचे अपना तुमना कहा, अरे अपना वो है, वो नेता हमारा अपना है, उसके सिवा कोई अपना नहीं है, इतना ध्यान में रखो. अगर रोएगा कोई तो मुझे दिखाओ, मैं आपके साथ आऊंगा. त्यामुळं जातीपातीचं राजकारण. आणि एक लक्षात घ्या, मी सुद्धा राजकारणात आता मजला रिकामा झाला, माझी केस होती नगरसेवक होता, त्यामुळे फार दिवस मी बघितले, फार अनुभव मी पण घेतले. पण एक नक्की सांगतो,
ज्या वेळेस माणसाचा राजकारणातला एंड येतो ना, एंड शेवट, त्यावेळेला माणसाला जात आठवते. कारण जात त्याला तारू शकेल असं त्याला एक वाटत असतं आणि म्हणून तो जातीचा आधार घेतो. म्हणून हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणसं जातीचा आधार घ्यायला सुरू करतात त्यावेळेला समजायचं ह्याचा बहुतेक एंड आलाय, ह्याचा हिशोब संपायला आला. खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी एक अल्पसंख्याक समाजमधला मुस्लिम समाजाला कार्यकर्ता आहे, पण मला सांगताना अभिमान, सब लोग सुन लो ध्यान से. माझ्या घरातले महापालिकेत वेगवेगळ्या वार्डातनं 4-4 लोक निवडून जातात. माझ्या कुटुंबातले फुकट येतात का, उगाच येतात काय, लोक इडे आहेत का काय, तिथं काय ते पाकिस्तान आहे का? पण मुस्लिमेतर समाज एवढं प्रेम करतो, एवढी श्रद्धा ठेवतो आमच्यावर. विशेषतः लिंगायत समाज, माळी समाज, आमचा चर्मकार समाज, ढोर समाज, हे चारही समाजचा मी मुद्दाम उल्लेख करतो की बाहुल असणाऱ्या वार्डातनं आम्ही उभं राहतो कुटुंबातले लोक. आणि हे लोक मुस्लिम जेवढे आमच्यावर प्रेम करतात, जेवढी मदत करतात, त्यापेक्षा आमच्यावर जास्त प्रयत्न आणि प्रेम ते करतात. आणि म्हणून राजकारणात कधीही जातीचा आधार घ्यायची कधीही आम्हाला गरज पडली नाही आणि भविष्यातही पडणार नाही. उलट एक पोटनिवडणूक अशी झाली माझी, ते दंगलीच्या वेळेला दंगल झालेली 6 महिन्यात माझी पोटनिवडणूक लागली. मी कोर्ट कचेरी करून कसतरी आले होते. अरे चला म्हटलं आता काय अवघड आहे. कारण लोक असं म्हणायला लागले दंगल झाल्यानंतर की दररोज एक दुसऱ्याची अर्धी भाकरी मागून खाणारे देणारे लोक एक दुसऱ्याशी बोलायचं बंद केले आणि वातावरण सगळं बिघडलेलं. सगळी माणसं जाता येतात चर्चा करायला. काय नाही म्हटले, इद्रिसचं संपलं, आता काय अवघड आहे का नाही म्हटले, आता दंगलीचं वातावरण आहे, इद्रिसला काही कोण मतं देत नाही. पण तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजातल्या लोकांनी खोडा घालायचा प्रयत्न केला. 3 उमेदवार माझ्या विरुद्ध मुस्लिम समाजातले उभे केले आणि मुस्लिमेतर समाजातला एकच उमेदवार उभा होता. आणि मतदारसंख्या जातीनिहाय बघायला गेलं तर 50% मुस्लिम आणि 50% मुस्लिम आहे. तुम्हाला सांगतो, त्या तिघांनी मी 600 मतं खाल्ली आणि मी 900 मतांनी निवडून आलो. म्हणजे ती 600चे भर कोण काढून दिले आणि 900चा लीड कोण दिला? कोणी दिला? मुस्लिमेतर समाजाने दिलं. म्हणजे विचाराला प्रगल्भ असणारा समाज आहे. त्यामुळे समाजाला जाती वगैरे हे विषय बोलले तरी समाजाचं कॉग्निस घेत नाही. असेल 1-2% लोक, पण आता जनरल समाज ते ऐकायला तयार नाही. जनरल समाज बघतो की कोण विकास करू शकेल, आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून कोण प्रामाणिक आहेत, शहराच्या विषयाशी कोण प्रामाणिक आहेत, हे बघण्याचं काम लोक करत असतात. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही ज्यावेळेस सुरेश शिंदे साहेब, मी सगळ्यांचं देखत आश्वासन देतो की नगराध्यक्षपदाला तुम्हाला आणि खाली असणारे आपले घड्याळ आणि हत्ती या चिन्हावरचे उमेदवार तुम्ही निवडून द्या. मी एवढंच सांगतो, हे निवडून दिल्यानंतर जगताप साहेब आहेत, आम्ही आहे, सुरेशराव आहे, आम्ही अजितदादांच्या समोर जाऊ आणि अजितदादांना सांगू, तुम्हाला माहिती आहे एकच वादा अजितदादा, वाद्याचा पक्का. टॅगलाईन आहे महाराष्ट्रातली, कुठल्या नेत्याच्या बाबतीत नाही आहे ती, फक्त अजितदादाच्या बाबतीत. आम्ही जाऊ दादांच्या पुढे जाऊन सांगू, दादा जतमध्ये लोकांनी आपल्याला असा असा पाठिंबा दिला, आपले एवढे लोक निवडून दिले, नगराध्यक्ष आपला निवडून दिलाय, आता या जत शहराच्या विकासाच्या विषयासाठी म्हणून आपल्याला एवढा निधी लागणार आहे. तुम्हाला सांगतो, गॅरंटीने सांगतो, 10 मिनिटाच्या अंतरात तुम्हाला तुमचा निधी त्या ठिकाणी मिळून जाईल आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम धमक फक्त या पॅनलमध्ये या लोकांच्यात आणि माझ्या नेत्यात आहे. माझा नेता मोकळा नाही, नुसताच काय उपमुख्यमंत्री म्हणून गाजावाजा करणारा नाही. माझ्या नेत्याकडं अर्थ खातं आहे, नियोजन खातं आहे, उधळाउधळी करत नाही, पण लोकांना जिथं आवश्यक आहे तिथं काही कमी पडू देत नाही. हे सुद्धा माझ्या दादाचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुमच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कोणी येईल काही येईल, आता 2 दिवस राहिलेत. शेवटला तुम्हाला माहिती आहे, माणसाचा एखादा जीव चालला की लाथा झाडतो, कसं करतो, शेवट वेळ आली की असं करतात ना, तशा पद्धतीने काहीतरी वेगवेगळे मार्ग करायचा प्रयत्न होईल. पण अजिबात कार्यकर्त्यांनी आणि सर्व मतदारांनी अजिबात इकडं कॉन्सन्ट्रेट होऊ नये. आपलं आहे त्यावर आपलं लक्ष ठेवा. आपलं पॅनल कशा पद्धतीने निवडून येईल, पूर्णपणानं जास्तीत जास्त मताधिक्यानं कसं निवडून येईल यासाठी प्रयत्न करा. या वार्डात विशेषतः आमचे शफीभाई आहेत आणि बामणेताई आहेत, या दोघांनाही आमच्या पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे.
दोघांनाही आपण भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून द्यावं. निवडून देताना जातपात बघू नका, फक्त डोक्यात ठेवा या जगचा विकास. आणि विकासाच्या गप्पा सर्वजण मारतील, प्लॅन सुद्धा आमच्यापेक्षा कदाचित चांगला बनवून आणतील, दाखवतील. अरे पण शेख चिल्ली सारख्या गोष्टी करून उपयोग काय बेट्या? तुझ्या हातात काय? प्लॅनच्या पुढचं तुझं काय आहे सांग? प्लॅन अंमलात आणण्यासाठी तुझ्याकडे काय आहे? कुणाकडे काय नाही, ते मोकळे डबे आहेत सगळे. फक्त प्लॅन मंजूर करून आणि प्लॅन अस्तित्वात अंमलात आणण्यासाठी म्हणूनची ताकद अजितदादांच्याकडे आहे. आणि ती ताकद आपल्याला मिळवायची असेल तर त्यांच्या विचाराची माणसंही निवडून द्यावी लागतील तुम्हाला, तरच या शहराचा चेहरामोहर आपण बदलू शकू. हे 100% सत्य आहे. आणि तेच आव्हान करायला या ठिकाणी मी आलोय. आपण पुन्हा एकदा मी निश्चितपणाने येणार आहे निवडणुकीनंतर. आणि आपले निवडून आलेले सर्व उमेदवार, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळी बसाल तिथं, त्यावेळेला जर शहराच्या या नगरपालिकेची परिस्थिती आणि त्यानुसार आपल्याला काही प्लॅन बनवायचा आहे, काय आराखडा बनवायचा आहे सुधारित, तो आपण बघून त्या ठिकाणी तयार करू. आणि अजितदादांच्या पुढे मोठ्या ताकदीनं आणि मोठी अशी छाती फुगवून जाऊ आम्ही. दादा, लोकांनी जजच्या लोकांनी आपली माणसं निवडून दिलेत बघा, आता त्यांचंही काम आहे ते आपल्याला तुमच्या वाद्याप्रमाणे लोकांनी आपला वादा पुरा केलाय, आता तुम्ही तुमचा वादा पुरा करा. आणि दादा आपल्या वादा पुरा करण्यात कुठेही कमी पडणार नाही. त्या जत शहराला भरभरून त्या ठिकाणी विकासासाठी म्हणून निधी देण्याचं काम भविष्यात अजितदादा करतील. पण त्यांची माणसं विचाराची निवडून देणं ही तुमची माझी जबाबदारी. ती जबाबदारी तुम्ही पार पाडा. आमची जबाबदारी, माझ्या नेत्याची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही पार पाडू. एवढाच शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.